इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून तिचा बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे। या प्रकरणात फक्त आरोपी आणि त्याचे कुटुंबीयच नाही तर एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे। गर्भपातासाठी औषधे पुरवणाऱ्या BMS डॉक्टर सुशील कुमार सिंग यालाही पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही नोंदीशिवाय डॉक्टरने गर्भपातासाठी औषध पुरवले। आता तपास अधिक गडद होत असून डॉक्टर सुशील कुमार सिंग यांनी यापूर्वीही अशा प्रकारे अवैध गर्भपात केले आहेत का याची चौकशी सुरू आहे। 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर ती गर्भवती राहिल्याचे समजताच आरोपी सागर ढमढेरे आणि त्याच्या कुटुंबाने बदनामीच्या भीतीने ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला। आरोपीच्या पत्नी, आई आणि सासूने तिला गर्भपातासाठी भाग पाडले आणि अवैधपणे औषधे दिली। मात्र 7 महिन्याचा गर्भ असल्याने औषधांनी तिच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागले। अखेर प्रकृती खालावल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सागर ढमढेरे याला अटक केली होती। पोलिसांना प्राथमिक चौकशीत डॉक्टर सुशील कुमार सिंग याची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्याची कसून चौकशी केली। चौकशीत समोर आले की डॉक्टरने कोणतेही वैद्यकीय नियम न पाळता गर्भपातासाठी औषधे पुरवली होती। यामुळेच या तरुणीला मोठ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले। आता तपास अधिक गडद होत असून पोलिसांनी डॉक्टरांच्या मागील रेकॉर्डची तपासणी सुरू आहे। गर्भपातानंतर आरोपींनी गर्भ स्मशानभूमीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना कळवले। अखेर पोलिसांनी तहसीलदाराच्या उपस्थितीत मृत गर्भ बाहेर काढून तो DNA तपासणीसाठी पाठवला आहे।